वो जो तीन छोटे छोटे पिलर्स बने हैं उसके ऊपर जो वर्ल्ड का वो बना हुआ है तो वो दिखता है मुझे. हे शब्द होते रोहित शर्माचे. त्याला प्रश्न विचारण्यात आला होता वन डे वर्ल्ड कप जिंकण्याबद्दल. एका इंटरव्ह्यू मध्ये त्याला 2027च्या वर्ल्ड कप बद्दल प्रश्न विचारण्यात आला. 2023 मध्ये अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण झालं तर. मोठा पॉज घेऊन रोहित शर्माने उत्तर दिलं, अच्छा रहेगा. रोहितने या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नासाठी प्रत्येक गोष्ट केली. कॅप्टन्सीमध्ये 2 ICC ट्रॉफी जिंकल्या, फिटनेसवर खतरनाक काम केलं. बाकीचा रोहित कुठे गेला असा प्रश्न त्याची बॉडी बघून पडत होता. जे काही सुरू होतं 2027च्या वर्ल्ड कप साठी सुरू होतं आणि इंग्लंड सिरीज खेळत असतानाच बातमी आली सिरीज मधली तिसरी आणि शेवटची लॉर्ड्स वनडे रोहित शर्मासाठी शेवटची वनडे असणार. 2027च्या वर्ल्ड कप साठी रोहित शर्माचा विचार केला जाणार नाही. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आणि हिटमॅनचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. पण नेमकं घडतंय काय? रोहितला बाजूला का करण्यात येतंय? गंभीर आगरकरचा प्लॅन काय आहे? रोहित वर्सेस BCCI हे चित्र का उभं राहिलंय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सध्या भारताची टीम इंग्लंड टूरवर आहे. T20 सिरीज दणक्यात हरल्यानंतर वन डे सिरीज मधली पहिलीच वन डे भारताने जिंकली. गिल, कोहली, रोहित, बुमराह आले आणि पहिलीच मॅच जिंकवली. दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव झाला. पण त्याच वेळी एक बातमी झळकली, लॉर्ड्स वनडे रोहित शर्माची शेवटची वनडे असणार. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत सांगण्यात आले BCCIच्या सिनियर सिलेक्शन कमिटीने हेड कोच गौतम गंभीर सोबत रोहित शर्माची भेट घेऊन त्याला सांगितलं इंग्लंड सिरीज नंतर टीमने रोहित पासून मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतलाय. या सिरीज नंतर तो टीमच्या सिलेक्शन स्कीम मध्ये बसत नाही. सोबतच कमिटीने हे सुद्धा स्पष्ट केले की ते 2027च्या वर्ल्ड कप टीम मध्ये रोहित शर्मासाठी रोल बघत नाहीयेत. रोहित शर्मा सध्या फक्त वन डे फॉर्मॅट खेळतो. इंग्लंड टूर मधली तिसरी वन डे ऐतिहासिक लॉर्ड्सवर होईल आणि तीच रोहित शर्मासाठी लास्ट मॅच असेल. हा निरोप रोहितलाही देण्यात आल्याचं या बातमीमधून सांगण्यात आलं. अर्थात बातमी सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली. पण भारताच्या टीम मधला मागच्या काही महिन्यांचा पॅटर्न बघितला तर हे घडूच शकत नाही, अजिबात म्हणता येत नाही. यामुळेच बातमीची चर्चा झाली हिटमॅनचा पत्ता कापण्यात आला अशी. पण या नाण्याला दुसरी बाजू सुद्धा आहे आणि त्यावरूनच रोहित वर्सेस BCCI असा सामना सुरू झाल्याचं बोललं जातंय. इंडियन एक्सप्रेसच्याच बातमीनुसार रोहित शर्माला 2027चा वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यासाठी त्याने सिलेक्शन कमिटी, BCCIचे इतर ऑफिशियल्स यांच्याशी चर्चा केली. मात्र तरीही सिलेक्शन कमिटी आपल्या निर्णयावर ठाम आहे. 2019चा वन डे वर्ल्ड कप हा हिटमॅन शो होता. एका वर्ल्ड कप मध्ये त्याने 5 शंभर लावल्या पण वर्ल्ड कप निसटला. 2023च्या वर्ल्ड कप मध्ये कॅप्टन रोहितने फिअरलेस बॅटिंग केली. टीम अनबिटन राहून फायनलला गेली पण वर्ल्ड कप निसटला. मग T20 वर्ल्ड कप त्याच्या लिडरशिप मध्ये जिंकला. 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्मा असा कॅप्टन होता ज्याच्या लिडरशिप मध्ये टीमने सलग 3 व्हाईट बॉल ICC टुर्नामेंट्स मध्ये फक्त एक मॅच हारली, तेही 23ची वर्ल्ड कप फायनल. हाय प्रेशर गेम्स मध्ये मोमेंटम कायम ठेवणारा, सलग 2 ICC ट्रॉफी जिंकणारा, टीम मधलं वातावरण टॉप क्लास ठेवणारा कॅप्टन रोहित शर्मा होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर गंभीर आगरकर आणि कंपनीने रोहितला कॅप्टन्सीवरून बाजूला केलं. शुभमन गिल कॅप्टन झाला. डबल ICC ट्रॉफी विनिंग कॅप्टनला कॅप्टन्सी सोडावी लागली. तरीही रोहितला टीम मध्ये राहायचं होतं, खेळायचं होतं. त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड काम केलं, लीन झाला. मोठे शॉट्स त्यात सहजतेनं खेळायला लागला. फक्त एक स्वप्न समोर होतं, 2027चा वर्ल्ड कप. पण त्याचा पत्ता त्याआधीच कापला गेला. आता प्रश्न पडतो हा पत्ता का कापला गेला आणि पत्ता आत्ताच का कापला गेला? तर पहिलं कारण ठरलं परफॉर्मन्स. 2025ची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीज रोहितची कॅप्टन्सी गेली होती. टीम मधली जागा टिकवण्यासाठी चांगलं खेळणं गरजेचं होतं. पण पहिल्याच मॅचला रोहित 8 रन्सवर आउट झाला. अनेकांनी अंदाज लावला ही शेवटची सिरीज, हा शेवटचा चान्स. दुसऱ्या वनडेला रोहित शर्माचा स्कोर होता 73. तिसऱ्या वनडेला त्याने स्कोर लावला नॉट आउट 121, मॅच विनिंग नॉक. जी सिरीज रोहितची शेवटची सिरीज समजली जात होती त्या सिरीज मध्ये रोहित शर्मा प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. पण तरीही त्याच्यावरचं प्रेशर कमी झालं नाही. प्रत्येक मॅच मध्ये त्याला असं खेळावं लागत होतं की हा त्याचा शेवटचा चान्स आहे. त्याने परफॉर्म सुद्धा केलं पण 2026 मध्ये त्याचा फॉर्म फारसा खास राहिलेला नाही. साऊथ आफ्रिकेविरुद्ध 3 इनिंग्स मध्ये 146 रन्स, न्यूझीलंड विरुद्ध 3 इनिंग्स मध्ये 61 रन्स, अफगाणिस्तान विरुद्ध 3 इनिंग्स मध्ये 143 रन्स आणि आता इंग्लंड विरुद्ध
2 इनिंग्स मध्ये फक्त 37 रन्स हा रोहितचा मागच्या 4 सिरीज मधला परफॉर्मन्स. त्यातही इंग्लंड विरुद्ध तो पहिल्या मॅच मध्ये 11 रन्सवर आणि दुसऱ्या मॅच मध्ये 26 रन्सवर आउट झाला. दुसऱ्या मॅच मध्ये तो 47 बॉल खेळला. आउट होण्याआधी 8 बॉल डॉट गेले आणि यात भर म्हणजे रोहित स्वीप मारताना आउट झाला. असा शॉट ज्यावर त्याची हुकमत आहे. इंग्लंड विरुद्धच्या 2 इनिंग्स रोहितला कॅपिटलाइज करता आल्या नाहीत. त्याच्या बॅटिंग मध्ये तो नेहमीचा फिअरलेस अप्रोच दिसला नाही आणि सेकंड मॅच मधली 55च्या स्ट्राईक रेटने केलेली बॅटिंग रोहितला आणखी बॅकफुटला नेणारी ठरली. दुसरं कारण ठरलं कॉम्पिटिशन. सलग 2 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहितला कॅप्टन्सीवरून काढण्यात आलं कारण यंगस्टर शुभमन गिलला चान्स द्यायचा होता. आताही मुद्दा यंगस्टरचाच आहे. 27च्या वर्ल्ड कपला साधारणपणे 1 वर्ष बाकी आहे. तोपर्यंत टीम मॅनेजमेंटला काही यंगस्टर्सला ट्राय करायचंय आणि त्यातून 2027च्या वर्ल्ड कप मध्ये रोहितची जागा कोण घेईल हे ठरेल. यात सगळ्यात आघाडीवर असलेलं नाव आहे यशस्वी जयस्वाल. 6 मॅचेसचं वन डे करिअर, पण 71चे ॲव्हरेज, सलग 2 सिरीज मध्ये 2 सेंचुरीज, टेक्निक टेम्परामेंट दोन्ही बाबतीत पद्धतशीर. रोहितच्या अनुभवावर जयस्वाल भारी पडण्याची पूर्ण चिन्ह आहेत. ईशान किशनचं नाव रेसमध्ये आहे. जर फिअरलेस अप्रोच कायम ठेवायचा असेल तर अभिषेक शर्माची एंट्री होऊ शकते आणि साऊथ आफ्रिकेत चांगला रेकॉर्ड असलेला टेक्निकली स्ट्रॉंग असलेला बॅटर हवा असेल तर साई सुदर्शनचा सुद्धा विचार होऊ शकतो. एका बाजूला रोहितचा परफॉर्मन्स डाऊन होणं आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर्सने पुढे येणं हेच कारण आहे. BCCI कडे ऑप्शन्स आलेत. रोहित शर्माचा पत्ता कापला गेलाय. तिसरं आणि सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कारण अर्थातच आगरकर गंभीरचा पॅटर्न. राहुल द्रविड 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोच पदावरून बाजूला झाला. टीमचा हायएस्ट पॉइंट होता. त्यानंतर गंभीरच्या काळात टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप जिंकला, पण कित्येक विनिंग स्ट्रिक तुटल्या. श्रीलंकेविरुद्ध वन डे सिरीज हारली, आयर्लंड विरुद्ध T20 सिरीज हारली. कित्येक ठिकाणी टप्प्यात कार्यक्रम झाला कारण सेटल असलेली टीम अनेकदा ब्रेक झाली. अगदी 2026चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कॅप्टन आणि प्लेअर ऑफ द सिरीज टीमच्या बाहेर होते. अननेसेसरी चेंजेस होत गेले, टीम ब्रेक होत गेली. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ट्रान्झिशन फेज ही गौतम गंभीरची मुख्य जबाबदारी होती आणि त्याच ट्रान्झिशन फेज मध्ये विषय गंटोय कारण टीमचा कॅप्टन इंस्टाग्रामवरून रिटायरमेंट जाहीर करतो. फॉर्मर कॅप्टनची शेवटची मॅच कुठली असेल याची बातमी मॅच सुरू असताना येते. स्टार कल्चर तोडायच्या नादात टीम इंडिया सध्या इल्युजन मध्ये आहे कारण रिझल्ट्स टीम इंडियाच्या बाजूने नाहीयेत. ड्रेसिंग रूम मधून येणाऱ्या बातम्या पॉझिटिव्ह नाहीयेत. आता जर लॉर्ड्स वनडे खरंच रोहितची शेवटची वनडे ठरली तर हा इशारा कोहलीसाठी सुद्धा आहे. ही टीम अनुभवापेक्षा डाव खेळून बघते. ट्रान्झिशन सुद्धा एक्सपेरिमेंटवर होतं हेच सांगणारा हा पॅटर्न आणि सध्या या पॅटर्नच्या केंद्रस्थानी आहे रोहित शर्मा. मुळात रोहितने 27चा वन डे वर्ल्ड कप जिंकणं हेच टार्गेट ठेवलं होतं. अगदी त्याला भेटणाऱ्या छोट्या मुलांनाही तो हेच सांगायचा की मला वर्ल्ड कप खेळायचाय, जिंकायचाय. धोनीनंतर कोहलीकडे कॅप्टन्सी आली. त्याच्या काळात टीमचा दरारा वाढला पण ट्रॉफी आली नाही. रोहितने टीमचा माइंडसेट चेंज केला, अप्रोच बदलला. 3 वर्षात 3 ट्रॉफी झाल्या. रोहित द्रविडने सेट केलेलं टेम्पलेट हिट झालं, पण रोहितची धाव अपुरी पडली. 2007 मध्ये ज्या साऊथ आफ्रिकेतला T20 वर्ल्ड कप गाजवून रोहितनं आपलं नाव केलं त्याच साऊथ आफ्रिकेत 20 वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये हिटमॅन नसेल. एक मात्र आहे, लॉर्ड्स वन डे रोहितने गाजवावी. फेअरवेलसाठी वगैरे नाही, पण जिंकण्याची आग किती मोठी आहे हे दाखवण्यासाठी. रोहित शर्माला 2027च्या वर्ल्ड कप मध्ये न खेळवणं चूक की बरोबर? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेट बद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.